संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत। आपल्या भागातील अचूक आणि परिपूर्ण बातम्यांसाठी आपल्या संवाद लाईव्ह टीव्ही आता आपण एसएससी केबल नेटवर्कवर चॅनल क्रमांक 23 वरही पाहू शकता। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। केडगाव हत्या प्रकरणी सेनेतील दोषींवरही कारवाई करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना नगर जिल्ह्यात फिरकू देणार नाही, धनंजय मुंडे यांचा इशारा। भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी मिलिंद एकबोट यांना अखेर जामीन मंजूर। केडगाव दुहेरी हत्याकांडातील आणखी एक आरोपी गजाआड, खोल्लमला न्यायालयाने 24 एप्रिलपर्यंत सुनावली पोलीस कोठडी। खडकत गावात महिलांनीच घेतला गाव पाणीदार बनवण्याचा विडा, सुरू केलं तुफान श्रमदान। आता सविस्तर बातम्या। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने षडयंत्र रचून आमदार संग्राम जगताप यांना गुन्ह्यात गोवलंय। शिवसेना पोलिसांच्या माध्यमातून राजकारणाचा कुटील डाव टाकत आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांना अटक करतात, पण शिवसेनेचे नेते मोकळे कसे? संबंधितांना अटक नाही केली तर मुख्यमंत्र्यांना नगर जिल्ह्यात फिरकू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलाय। नगरमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी मुंडे यांनी कैलास गिरवले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले। तत्पूर्वी बोलताना त्यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली आहे। धनंजय मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांची भेट घेऊन गिरवले यांच्या मृत्यूची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते उपस्थित होते। पण या घटनेमध्ये सुरुवातीला जे हत्याकांड झालं त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नगरचे आमचे युवक नेते आमदार संग्राम भैयांना, त्यांच्या वडिलांना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेने गोवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना या गुन्ह्यामध्ये गोवलं। खरं तर या घटनेशी संग्राम जगतापांचा कसलाही संबंध नाही। फक्त राजकारणामध्ये आता संग्राम जगताप आपल्याला फार वरचढ झालेत। आपण निवडणुकीत त्यांचा पराभव करू शकत नाही, म्हणून संग्राम जगतापांसह, काका जगतापांसह, अरुण काका जगतापांसह दादासाहेब कळमकर सारख्या एवढ्या ज्येष्ठ नेत्यांचे सुद्धा या घटनेमध्ये गुन्ह्यामध्ये नाव घेणं म्हणजे यातून शिवसेनेने सुद्धा या दोन मृत्यूचं, दोन हत्याचं राजकारण स्वतःला या गावात राजकारणासाठी टिकवण्यासाठी करणं याच्यासारखी दुसरं दुर्दैव कुठं महाराष्ट्रामध्ये घडलेलं नसावं। पार्टी वाचावी आणि पार्टीचा नेता वाचावा, जनतेच्या मनात स्थान निर्माण करून आता आपण वाचत नाहीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या गुन्ह्यात गवणं आणि याच्यात शिवसेनेने सत्तेचा पूर्ण वापर करणं, या आमच्या सर्व मान्यवर नेत्यावर ज्या पद्धतीनं शिवसेनेचे राज्याचे गृहराज्यमंत्री इथं येऊन बसणं, मंत्र्यांनी इथं बसणं आणि पोलिसांवरती दबाव आणून यामध्ये संग्राम भैयासहित, काकांसहित, दादासाहेबांसहित या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करणं म्हणजे एकीकडे आता पोलीस शिवसैनिक झालेत की काय हे या घटनेमध्ये नगरमध्ये पाहायला मिळालं। पोलीस कार्यालयावर झालेल्या हल्ल्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। ज्यांच्या दुहेरी हत्याकांड झालं, जे त्यात हत्या झाली
त्याची सुद्धा पूर्णपणानं चौकशी झाली पाहिजे. त्या आरोपींवर कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण स्वतःच्या राजकारणासाठी खोटे गुन्हे दाखल करणं, पोलिसाचा वापर करणं आणि इथं मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघ्याची भूमिका घेणं हे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं बरोबर होणार नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची हीच भूमिका आहे की या दोन्हीही गुन्ह्यामध्ये जे कोण जिम्मेदार असतील त्याच्यावर पोलिसांनी कठोर ती कठोर कारवाई करावी. पण ज्याचा अर्थार्थी संबंध नाही अशांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत, चौकशी अंती त्यांना सुद्धा पोलिसांनी न्याय देण्याची गरज आहे. कैलास मामांच्या अटकपासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत पूर्णपणानं पोलीस जिम्मेदार आहे. खरं तर मी म्हणेल की कैलास मामांचा हा पोलीस इंटरॉगेशन मध्ये मृत्यू झालेला नाही, तर शिवसेनेने पोलिसांकडून कैलास मामांची हत्या केली आहे. एक 60 वर्षाच्या गृहस्थाला अटक करताना अटक झाल्यावर त्यांची PCR घेताना त्याची वैद्यकीय तपासणी होणं आवश्यक आहे. त्यांना जर काही आजार असतील तर त्या बाबतीत सबंध खबरदारी ही पोलिसांनी PCR मध्ये घेण्याची गरज आहे. त्यात कैलास मामाला ब्लड प्रेशरचा आजार होता, त्यांचं ऑपरेशन झालं होतं, त्यांना मूळव्याधाचा त्रास होता आणि त्यांचं वय वर्ष 60 वर्ष होतं. अशा परिस्थितीमध्ये कैलास मामाकडून अशी काय माहिती पोलिसांना घ्यायची होती की त्यांना जीव जाईपर्यंत पोलिसांनी या ठिकाणी मारहाण केली. आज ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी, ज्या पोलिसांनी इंटरोगेशन मध्ये कैलास मामांना मारहाण केली, ज्याच्यामुळं हत्या झाली, त्या सर्वांना वर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आहे. मग या पोलिसांचा जो तपास अधिकारी असेल ते असतील, नाशिकमध्ये त्यांना मारहाण झाली हेही आम्हाला इथं कळालं. आणि दुसरं ज्या वेळेस त्यांना वैद्यकीय उपचारासाठी ससूनला नेण्यात आलं, इथं सुद्धा दाखल करण्यात आलं, त्यावेळेस इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना ज्या पद्धतीनं त्यांचा इलाज व्हायला पाहिजे होता, उपचार व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. इथं कुटुंबातले आणि कुटुंबाचे जे त्यांचे अनेक वर्षापासून काळजी घेणारे वैद्यकीय अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत, ते विनंती करत होते की आम्हाला प्रायव्हेट त्यांना इलाज करू द्या. पण पोलिसांनी, तपास अधिकाऱ्यांनी त्यांना तो उपचार घेऊ दिला नाही, ससूनला पाठवलं आणि 2 दिवस ससूनला कसल्याही प्रकारची काळजी, उपचार त्यांच्यावरती झाला नाही. संबंध 1 दिवस तर कैलास मामावर साधा टेटोस्कोप घेऊन डॉक्टर सुद्धा तपासायला आला नाही. याचाच अर्थ शिवसेनेने सत्तेचा वापर करून पोलिसांचा, नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलचा आणि ससून हॉस्पिटलचा वापर करून कैलास मामाची हत्या केली आहे. म्हणून याची सुद्धा उच्चस्तरीय चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी करते. म्हणून ज्याला कर नाही त्याला डर कसली.
ज्या प्रकारे SP ऑफिसवर केलेल्या कारवाईच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्यांच्या सहकार्याला काही कारण नसताना, काही दोष नसताना पोलिसांनी अटक केली, त्यांना मारहाण केली. दुसरीकडे मात्र शिवसेनेच्या लोकांनी सुद्धा पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली, पोलिसांची गाडी फोडली, पत्रकारांना मारलं, पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले केले. त्या 600 शिवसैनिकांवर सुद्धा या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. पण इथं मात्र पोलिसी खाकी शिवसेना कुठल्याही पदाधिकाऱ्याला अटक करण्याची हिम्मत होत नाही. शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणतात की गुन्हा वापस घेण्यासाठी वर्षाला घेरावा घाला, वर्षाच्या समोर उपोषणाला करा. आज आम्ही म्हणतोय की न्याय हा सगळ्याला सारखा असला पाहिजे आणि जो प्रशासन आहे, जो सरकार चालवणारा प्रमुख आहे, तोच जर राज्याचा गृहमंत्री असेल तर गृहमंत्र्याला सुद्धा प्रत्येक आरोपी हा सारखाच असला पाहिजे. आता जर या प्रकरणामध्ये शिवसेना दोषी असेल आणि त्यांच्या 600 जणांवर जर गुन्हा पोलिसांनी दाखल केला असेल तर आता सुद्धा पोलिसांनी त्यांना अटक केली पाहिजे. नाहीतर आम्ही सुद्धा ठिकठिकाणी मुख्यमंत्र्याला घेराव घालू आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचार करावा लागेल. त्यांची जिम्मेदारी की कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं. आता राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा सत्तेतल्या पक्षाच्या आरोपींना अटक करायची भूमिका जर घेत असतील तर अशाने कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये राहणार नाही. आता मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळायची गरज आहे. आणि तो जर पाळला गेला नाही आणि अशाच पद्धतीने जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इथल्या सहकार्याला दोष नसताना, दोष असेल त्यांच्यावर कारवाई करा, आमचं काही म्हणणं नाही, पण ज्यांचा दोष नाही अशावर कारवाई एकीकडे करायची आणि जे दोषी आहेत ते मात्र उथळ माथ्याने या ठिकाणी फिरतायत. आता बातमी आहे कोरेगाव भीमा हिंसा प्रकरणी अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटे यांची. समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटेंना अखेर जामीन मंजूर झालाय. पुणे सत्र न्यायालयाने 25,000च्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन दिलाय. जानेवारीला कोरेगाव भीमामध्ये झालेल्या बहुजन बांधवांवर दगडफेक करून हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी मिलिंद एकबोटे तसेच संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दंगल घडवणे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात एकबोटेंना याआधीच जामीन मिळाला असून आता यातही त्यांना जामीन मिळाल्याने त्यांचा कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं पाहायला मिळतंय. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणाच्या तपासानं आता चांगलाच वेग घेतलाय. कारण या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी रवींद्र रमेश खोल्लमही पोलिसांच्या तावडीत सापडलाय. आज त्याला आळेफाटा इथे पहाटे 2च्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता खोल्लम याला 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अहमदनगर महापालिका पोटनिवडणुकींच्या निकालावरून झालेल्या वादातून सेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांची हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत खुनातील 8 आरोपींना पकडलं असून मुख्य सूत्रधार संदीप गुंजा तसेच इतर संदीप गिऱ्हे आणि महावीर उर्फ पप्पू मोकळे यांना 21 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. आता पाहूयात चांगली बातमी. म्हणतात ना, एकजुटीचं बळ असेल तर आपण असाध्य गोष्टही साध्य करू शकतो आणि याचाच प्रत्यय आता खडकत गावात पाहायला मिळत आहे. इथं पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत चक्क महिलांनीच पुढाकार घेऊन गाव पाणीदार करण्यासाठी विडा उचललाय. या बाबतीत गावकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविशांत कुमकर यांनी. पाहूयात हा खास रिपोर्ट.
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील खडकत गावामध्ये पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये हे गाव सहभागी झाले. या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर काम सध्या सुरू आहे. इथले गावकरी आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल? आमच्या गावामधील लोक सकाळी 6 वाजता म्हणजे कामधुदाचं त्यांचे जे व्यवसाय आहेत ते सगळे व्यवसाय पूर्ण करून सगळे घरचे काम उरकून महिला मंडळी हे सगळे कामं पूर्ण करून सकाळी 8 वाजता कामावर हजर होतात. आज जर जवळजवळ 12 दिवस कामाला झालेले आहेत पूर्ण, आणि 12 दिवस झाले तर आज 250 ते 300 लोक आमच्या कामावर पाणी फाउंडेशन हजर होतात. अजूनही इथल्या काही महिला आहेत, उपसरपंच पण आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल? आम्ही सकाळी 7 वाजता कामावर हजर होतो. आज 12 दिवस झाले काम करून आमची बांधबंदी चालू आहे. आमचे शोषखड्डे पण पूर्ण झालेले आहेत. आगपट्टी मुक्त शिवार पण पूर्ण झालेला आहे. सध्या आम्ही 15 गुण आमच्या हातात घेतलेले आहेत आणि जास्तीत जास्त महिला कामावर असतात. सकाळी महिलांच्या उत्साहामुळे सगळ्या पुरुषांना सुद्धा कामावर यायचा भाग पडलेला आहे. महिला पुढे येतात, पुरुष मागे येत आहेत, आणि जे श्रमदान करतायत, जे श्रमदान करणार नाहीत, येता येणार नाही, ते अर्थदान द्यायला तयार आहेत. मोठ्या प्रमाणावर श्रमदान सध्या सुरू आहे. तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेन की आमच्या गावामध्ये हे पाणी फाउंडेशनचं जे आहे, पाणी फाउंडेशनच्या ट्रेनिंगला आम्ही जवळजवळ ह्या गावामधून 10 ते 15 लोक ट्रेनिंगला गेलो. त्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेतला, आणि त्यामुळं त्या महिलांनी व्हिडिओ क्लिप दाखवून घरोघरी जाऊन ज्यांच्या जे बी कामावर असतील त्यांच्या कामावर जाऊन, घरातल्या कामापाशी जाऊन त्यांनी हे कॅसेट दाखवून सर्वांना प्रोत्साहित केलं. त्याच्यामुळं जास्तीत जास्त आमच्या गावामध्ये महिला पेटल्या. आधी महिला पुढं झाल्या, महिला म्हणजे समजा मी त्यांना म्हणेन किरणराव पुढं झाल्या, मग परत आता हळूहळू सगळे आमिर खान बाहेर निघायला लागलेले. तुम्ही काय सांगाल? आमच्या गावामध्ये सकाळी श्रमदानाला भरपूर लोक येतात आणि चांगला प्रतिसाद आहे. आमचे जवळजवळ सोसकडे निम्मेच्या वर झालेले आहेत तयार, आणि आमची नर्सरी पण पूर्ण तयार आहे. आगपेटी मुक्त शिवारचे आम्ही भरपूर असे कामं केलेले आहेत, आणि ठिबक सिंचन, आम्ही शेततळे ही आम्ही भरपूर जणांना माहिती देऊन त्यांचे आम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेत, आणि त्यांचे आम्ही शेततळे चालू केले. म्हणजे पाणी सगळ्यांना लागतं, पण पाणी कशासाठी वापरतात, पाण्याचा कशा प्रकारे बचत केली पाहिजे कोणालाच माहित नव्हतं. तर आमच्या गावात पाणी फाउंडेशनची स्कीम यांनी उपसरपंच यांनी आणली, तर त्यांनी आमच्या गावातील बऱ्याच महिलांना गावातून प्रशिक्षणासाठी नेलं. तर प्रशिक्षणावर आल्यावर आम्हाला अगोदर खूप त्रास सहन करावा लागला. एकतर महिला एकत्र येत नव्हत्या. आम्हाला प्रत्येकीच्या घरी जाऊन सांगावं लागलं की आपल्याला पाणी पाहिजे, आपण जर पाणी साठवलं तरच ते आपल्याला पुढे वापरता येईल. तर गावातून काही महिला आम्ही प्रत्यक्ष दाखवण्यासाठी हिवरे बाजार पाहिला नेल्या, नंतर गावातून मशाल फेरी काढली, आणि असं करून महिला जमल्या. तर मला असं वाटतं की आपल्याला क्षणाक्षणाला पाणी लागतं, तर आपण आयुष्यातले आपले 90 तास फक्त पाण्यासाठी घालवायचे आणि पाण्यासाठी प्रयत्न करायचे. आणि मला अजून एक पण सांगायचं आहे, गावात जलसंधारण तर चालूच आहे, पण मनसंधारण पण झालेलं आहे गावात आमच्या. एकंदरीत मनसंधारण पण झालं असल्याचं गावकरी आणि गटतट सांगतात. गावातले गावकरी त्यांच्याशी आपण बोलणार. ज्येष्ठ नागरिक पण आहेत. काय सांगाल? काम चालू झाल्यापासून मी 45 दिवस टँकर पाण्यासाठी ठेवलेला आहे. मोफत आहे. मग कशा प्रतिसाद आहे लोकांचा, काय वाटतं तुम्हाला? प्रतिसाद होत आहे लोकांचा. अजूनही काय गावकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार. तुम्ही काय सांगाल? एकंदरीत आमच्या खडकतच्या पाणी फाउंडेशनचं टीमवर्क एक उत्कृष्ट प्रकारे असं झालेलं आहे, आणि दिवसभराच्या कामाचा आम्ही मार्कआउट करून इथून पुढं दररोज 300 घनमीटर काम कसं होईल ह्याच्या पद्धतीने मार्कआउट करणार आहोत. आणि जे आमच्या गावातलं ठिबक सिंचन असेल, आगपेटी मुक्त शिवारचं कंपोस्ट खत असेल, त्याचबरोबर शोष खड्ड्याचं काम असेल, त्याचबरोबर जे श्रमदानाचं काम आहे, ह्या श्रमदानाच्या कामामध्ये गावातील सर्व राजकीय तटगट सगळं विसरून या ठिकाणी सर्व लोक एकत्रित आलेले आहेत. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबतोय. नवीन घडामोडींसाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.